हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते। आज आता मी क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आजचा सुद्धा आणि गच्चीवरची साफसफाई करायची। परवा दिवशी मी शेअर केलेला व्हिडिओ तो म्हणजे जी झाडं होती वाळलेली तर ती फक्त काढलेली, बाकीचं काही जास्त क्लिनिंग नव्हतं केलं। तो जो सगळा कचरा होता ना तर तो फक्त झाडांचा होता। तर आता इथं मी बादली वगैरे हे सगळं घेतलं आहे आणि आता किती कचरा निघणार आहे काय माहीत नाही आहे। तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा टेरेसवरती जाऊया आणि बाकीच्या ज्या कुंड्या वगैरे आहेत तर त्या मला काढून एकत्र करून ठेवायच्या आहेत। आता गच्चीवरती मी नाही झाडं लावणार, कारण गावाला जाणं वगैरे इकडं तिकडं होतं आणि मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग ती झाडं काढून टाकायची जीवावर येतं। त्यापेक्षा म्हटलं आपण गच्चीवरची सगळी झाडं काढलीच आहेत तर कुंड्यासुद्धा आपण काढून ठेवूया। गच्चीवरचं चित्र काहीसं असं आहे, बघू शकता। भरपूर जागोजागी म्हणजे धूळ घाण वगैरे पालापाचोळा सगळं साचलं आहे, कारण बराच पाऊस झाला आहे आणि त्यामुळं भरपूर अशी घाण सगळा राडा पसारा झाला आहे। पाईप वगैरे सगळे इतस्ततः इकडं तिकडं पसरलेलं आहे, कारण पाऊस असल्यामुळं मी जास्त गच्चीवरती आलेच नाही त्यानंतर आणि ते सगळं क्लिनिंग करायचं राहून गेलं। आता इथं मी व्हॉईस ओव्हर देत आहे, कारण मशीनचा आवाज जर फरशा वगैरे कापतात ना तर त्या मशीनचा आवाज खूप जास्त येतो आहे आणि मग मी हे करत करत जे काही बोललो आहे त्यापेक्षा तो आवाज जास्त होतो आहे। त्यामुळं म्हटलं चला आपण तर व्हॉईस ओव्हर केलेलाच बरा, म्हणून मग व्हॉईस ओव्हर करत आहे। ज्या काही कुंड्या आहेत ज्यामधली माती वगैरे आहे ती सगळी मला अशी त्यामधले जे काही तण वगैरे उगवलं आहे तर ते काढून टाकायचं आहे, म्हणजे इथल्या इथंच कचरा पण एकत्र करता येईल मला। त्यामुळे कुंड्या साफसफाई करायला मी पहिल्यांदा घेतलं। ही जी सांगितली मी तुम्हाला निशिगंधाची कुंडी खूप सुंदर अशी यामध्ये रोपं आलेत निशिगंधाची, पण त्याच्याबरोबर गवतसुद्धा जास्त जोमानं वाढलेलं। मग त्याला एक 5 ते 10 मिनटं इकडं तिकडं मला ते कुंडी व्यवस्थित करण्यासाठी जाणारच आहे, कारण भरपूर गवत वाढलेलं त्यामध्ये। तर ते सगळं असं रोपं व्यवस्थित ठेवून मला गवत काढायचं होतं त्यामधलं, त्यामुळं तिथं थोडासा वेळ गेला आणि मग बाकीच्या सगळ्या कुंड्या आहेत त्या सगळ्या मी एकत्र इथं एका जागेला स्वच्छ करणार आहे आणि तिथं ठेवून देणार आहे यासाठी। तर हे बघा निशिगंधाचं किती छान असं झुपका आलं आहे बघा, भरपूर छोटी छोटी रोपं आलेत आणि आता यामधली ना काही रोपं मी थोडीशी काढून दुसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा घालणार आहे, जेणेकरून जास्त मला रोपं तयार करता येतील यासाठी। आणि हा निशिगंध खूप छान आणि खूप सुरेख आहे, असा मोठा टप्पोरा निशिगंध आहे, म्हणजे जास्त पाकळ्यावाला। त्यामुळं ना ही रोपं मी दुसऱ्या 2-3 कुंड्यामध्ये 4 कुंड्या तयार करेन, कारण आता ऑलरेडी इथं बाकीच्या ज्या कुंड्या आहेत त्यामधली झाडं काढून टाकलेली आहेत आणि त्या तशा तर रिकाम्याच झाल्यात आणि त्यामध्ये पॉटिंग मिश्रण वगैरे घातलेलं आहे। आणि कुंड्यांमध्ये मी फेब्रुवारीमध्येच जे काय पॉटिंग मिश्रण वगैरे होतं तर ते घातलेलं आणि इथं बघू शकता या कुंड्यांमध्ये भरपूर असं ते छोटं छोटं बारीक बारीक तण लवाळा वगैरे ते सगळं आलं वरच्यावरच आहे, खुरप्यानं लगेचच ते अगदी इझिली निघून येते। तर त्यामुळे म्हटलं आपण साफसफाई करायच्या अगोदर पहिल्या कुंड्यांची साफसफाई करूया, वरचं जे काही घाण आहे तण उगवलेलं आहे ते सगळं काढून टाकूया, म्हणजे खाली जरी मला कुंड्या नेल्या आणि त्यामध्ये जर मला दुसरी जरी रोपं लावायची म्हटली ना तर लगेचच मला त्यामध्ये लावता येतील। काही दिवसातच मी नवीन छान छान अशी रोपंसुद्धा आणणार आहे आणि काही कुंड्यांमध्ये पण लावायची जरी म्हटली तरी मी आणू शकते, कारण ऑलरेडी माझ्याकडं कुंड्या तयार आहेत तिथं माती वगैरे मिश्रण करून घातलेल्या। तर सगळ्या कुंड्या जवळजवळ 15-16 कुंड्या आहेत, तर सगळ्या कुंड्यांमधलं मला अशा पद्धतीनं हे सगळं काढून घ्यायचं आहे, म्हणजे मग जास्त पसारा पण होणार नाही। आणि हे तण जर मी असंच ठेवलं तर परत त्या कुंड्यांमध्ये तण जोमानं वाढणार आहे, कारण कुंड्यामध्ये ऑलरेडी खत वगैरे सगळं घातलेलं होतं आणि त्यामध्ये छान पोषक तत्व भरपूर आहेत त्या मातीमध्ये, त्यामुळे ते तण अजूनच वाढणार आहे आणि अजून मला खाली न्यायला ह्या कुंड्या थोडासा वेळ लागणार आहे, कारण भरपूर 15-16 कुंड्या आहेत, त्या काही एका दिवशीमध्येच जाणार नाहीत। एका दिवशी 4-4 कुंड्या करून असं मला 4-5 दिवस तरी लागतील ह्या सगळ्या कुंड्या खाली आणण्यासाठी। जवळजवळ सगळ्याच कुंड्यांमध्ये ना अशी ती बारीक बारीक अशी लव्हाळ आल्यासारखी आली आणि ती सगळी काढणार आहे मी। आणि म्हणजे पावसाच्या अगोदरच मी म्हणजे उन्हाळा स्टार्टिंग असेल फेब्रुवारीमध्ये मला वाटतं मी पॉटिंग मिक्सचर वगैरे सगळ्या कुंड्यांमध्ये घातलेलं आणि ते छान अशा मस्त भुसभुशीत आहेत। तर कुंड्या मी खाली नेऊन ठेवणार आहे एक एक करून 1-2-3 दिवसांमध्ये
आणि मग त्यानंतर खाली कोणती कोणती झाडं वगैरे नवीन लावायचे आहेत तर ते नंतर तुमच्याबरोबर शेअर होणारच आहेत. फक्त मी गच्चीवरती कोणतीही झाडं आता ठेवणार नाही आहे, एवढंच करणार आहे. कारण वर खाली वगैरे करायचं आणि ते सगळं होत नाही आहे आणि थोडंसं म्हणजे टेरेसलासुद्धा प्रॉब्लेम येतो असं म्हणतात, म्हणून मग ते मी सगळं कॅन्सल करणार आहे आता. आणि अजून आता मला सगळी ही गच्चीवरची क्लिनिंग करायची आहे. भरपूर अशी घाण झालेली आहे. सगळ्या कुंड्यांमधली मी ती लहाळ वगैरे ते सगळं काढून टाकून कुंड्या एकत्र करून ठेवणार आणि दोन अशा सगळ्या खाली म्हणजे खालच्या मजल्यावर नेऊन ठेवायचे खाली पार्किंग एरियामध्ये. ह्या क्लिपमध्ये तुम्हाला मशीनचा आवाज भरपूर असा ऐकायला मिळाला असेल, त्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर व्हॉइस ओव्हर करावं लागतं. आणि आता इथं ना ह्या कोपऱ्याच्या इथली जागा मी चांगली स्वच्छ करून घेते, जेणेकरून सगळ्या ज्या बाकीच्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्या सगळ्या मला एकत्र एका ठिकाणी ठेवायच्या आहेत. आणि कुंड्या भरपूर जास्त आहेत, त्यामुळं पहिल्यांदा जिथं कुंड्या ठेवायच्या ती जागा स्वच्छ करून घेते आणि नंतर मग बाकीची सगळी साफसफाई करायला घेते. तसं तर आत्ता मी निशिगंधाची कुंडी अगदी पूर्ण स्वच्छ आणि छान म्हणजे स्वच्छ केली आहे एकदम. त्यामधलं जे काही गवत तण होतं साईडचं ते सगळं काढलं आहे आणि निशिगंध खूप छान आला आहे, तुम्हाला नंतर पण मी दाखवते. तर आता इथं हे साफ करून होते माझं आणि इथं मी कुंड्या आणून ठेवते आणि यानंतर मग बाकीची सगळी गच्चीवरची साफसफाई करायची आहे. थोडासा गच्चीचा आकार मोठा आहे, त्यामुळं भरपूर वेळ लागणार आहे मला. आणि आत्ताच जवळजवळ मला अर्धा तास तरी होऊन गेलेला आहे एवढी साफसफाई करेपर्यंत. व्हिडिओ तसं तर आता पावसाळा चालू झाला आहे, मिरग निघलेला आहे आणि आत्ता मलासुद्धा नवीन झाडं नवीन रोपं लावायची आहेत. आणि आता कुंड्या तर माझ्याकडं अगदी तयार अवस्थेमध्ये आहेत. आणि मग म्हटलं चला की हे सगळंच आपण करून घेऊया. कुंड्या तर अगदी साफसफाई स्वच्छ करून छान करून ठेवायच्या आणि जी आपल्याला आवडणारी रोपं आहेत जी पावसाळ्यामध्ये लावली जातात अशी रोपं मला आता लावायची आहेत. आज ही गच्चीवरची साफसफाई झाल्यानंतर मला खालच्या बाजूला जे छोटंसं माझं गार्डन आहे तर ते सुद्धा मला साफ करून घ्यायचं आहे, अगदी क्लीन करून घ्यायचं आहे. कारण त्यामध्ये सुद्धा तण वगैरे वाढलेलं आहे आणि साईडची जी झाडं झुडपं आहेत वाढलेली ती सुद्धा काढून टाकायची आहेत. आणि लॉनच्या साईडला सुद्धा छान छान अशी फुलांची रोपं लावायची आहेत मला. तर ते सुद्धा 1-2 दिवसामध्ये त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार आहे. आणि तुम्ही जर नवीन तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर तुम्ही नक्कीच एक लाईक करू शकता आणि कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मलासुद्धा समजेल की आपल्या चॅनलला कोण कोण बघतंय ते. तर आता इथं बघा हा निशिगंध छान असा मी तयार केला आहे. ही कुंडीसुद्धा मी बाजूला ठेवते आणि नंतर मग ह्या कोपऱ्यातली सुद्धा मला सफाई करायची आहे. आणि जास्त पाऊस झाला मध्ये एक 6-7 दिवस, त्यामुळं कुंड्यांमध्ये झाडं तर नव्हती पण माती भरपूर होती आणि ती माती सगळी अशी गच्चीवरती बघा अशी पडलेली आहे पावसामुळं. तर हे भरपूर असं म्हणजे चिकटून बसलेली माती होती, मला खरडून ते काढावं लागलं आहे. आणि ही मातीसुद्धा मी नंतर कुंडीमध्येच घालणार आहे आणि जो वरचा पालापाचोळा आहे तो टाकून देणार. ही बघा माती किती जास्त अशी म्हणजे कुंड्यांमधली माती भरपूर अशी बाहेर पडलेली आहे. तर हे सगळं साफ करून घेणार आहे आता. आजचा फक्त माझा क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि नवीन रोपं तर आणणार आहे, तीसुद्धा लावायची आहेत. माझ्याकडे एक जेड प्लांटसुद्धा छान असा आहे, एकच आहे जेड प्लांट, छोट्या कुंडीमध्ये आहे आणि त्याची वाढ भरपूर जास्त झालेली आहे. म्हणजे खाली ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत मी गच्चीवर नाही आहे ते झाड, तर खाली आहे. तर ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. आणि त्या जेड प्लांटचे सुद्धा मला कटिंग करून दुसऱ्या छोट्या कुंड्यांमध्ये किंवा पॉटमध्ये मला ते दुसऱ्या म्हणजे कटिंग करून लावायचे आहेत. आणि त्या जेड प्लांटलासुद्धा एक छान असा आकार द्यायचा आहे मला. तर ते सुद्धा करायचं आहे. गार्डनिंग क्लासचा इतका छान उपयोग होतो आहे मला की कोणत्या गोष्टी कशा करायला पाहिजेत, कोणत्या झाडाची कशी निगा घेतली पाहिजे किंवा काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी गार्डनिंग क्लासला गेल्यामुळं म्हणजे खूप छान पद्धतीनं समजून आलेल्या आहेत. तसं तर म्हणजे अगोदर झाडं वगैरे लावणं किंवा हे व्हायचं, पण आता कसं कोर्स झाल्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे अगदी व्यवस्थित आणि छान कळतात. काय म्हणजे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, खत कधी दिलं पाहिजे, कधी मातीचं म्हणजे हे म्हणजे केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात येतात. आणि कुठल्या झाडाचं म्हणजे आता गुलाबाचं वगैरे तर अगोदर एवढं माहिती नव्हतं, पण गुलाबाच्यासुद्धा भरपूर अशा ज्या काय
त्याच्या संगोपनाच्या पद्धती वगैरे आहेत त्यासुद्धा माहीत झालेल्या आहेत. आणि बाकी सर्क्युलंट कॅक्टस ही जी छोटी छोटी रोपं किंवा ती असतात बघा रोपटी, तर त्यांची वाढ कशी करायला पाहिजे, त्या रोपांना पाणी किती द्यायला पाहिजे, ह्या गोष्टीसुद्धा गार्डनिंग क्लासमध्ये म्हणजे आम्ही व्हिजिट केल्या ना, तर तिथं खूप छान पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. तसं तर म्हटलं चला आपण हा क्लिनिंगचा व्हिडिओ बनवतोच आणि गार्डनिंगशी संबंधितच आहे, तर तुमच्याबरोबर अशासुद्धा छान अशा गप्पा गोष्टी होतील ज्या म्हणजे ताई आहेत त्यांना आवडतं गार्डनिंग करायला, बागकाम करायला, तर त्यांना ह्या उपयुक्त अशा गोष्टी माझ्या व्लॉग थ्रूसुद्धा समजू शकतील. आणि अर्धा ते पाऊण तास झाला आहे मला हे सगळं म्हणजे माती वगैरे एका ठिकाणी करून गोळा करून कचरा वगैरे काढायला. आणि बऱ्याच कुंड्या सगळ्या जवळजवळ मी एका ठिकाणी केलं, त्यामधलं सुद्धा जे लव्हाळं गवत वगैरे असतं ते सगळं काढून घेतले आणि बाकीचा सगळा कचरासुद्धा गोळा केला आहे, सगळं झाडून लोटून घेतलं आहे. निम्म्या गच्चीचं झालं, अजून निम्मी गच्ची मला करायची आहे, तर दाखवते बघा. ह्या सगळ्या कुंड्या मी एकत्र केल्या तिथं अशा पद्धतीने. आणि अजून तिकडच्या बाजूला थोडेसे आहेत आणि इकडचे सगळे हे असं क्लीन झाले आणि त्या बाजूचं करायचं. माझ्या मागच्या बाजूचं ना सगळं अजून करायचं आहे, तर पाईप वगैरे गोळा करून ठेवायचं आहे, पाठीमागचं सगळं करायचं आहे. तर अजून एक पाऊण तास तरी लागेल मला. बघूया. तुम्हाला जर काही काही गोष्टी माहीत असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. आणि एका ताईंनी मला विचारलेलं की ताई हा गार्डनिंगचा क्लास कुठं केला आहे, तर हा गार्डनिंगचा क्लास सांगलीमध्ये आहे. तर तुम्ही जर म्हणजे ह्या एरियातले जवळपासचे कुठले असाल तर तुम्ही सांगलीमध्ये हा कोर्स करू शकता. छान असा हा कोर्स आहे. मला कोर्स केल्यापासून गार्डनिंग करण्यासाठी खूप जास्त प्रेरणा पण मिळते आणि त्यामध्ये जे काही बदल करायला पाहिजेत, म्हणजे मी अगोदर जे काही गार्डनिंग करायचे आणि कोर्सनंतर जे गार्डनिंग आहे तर त्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आता थोडासा अनुभव आला आहे, बऱ्याचशाच गोष्टी माहीत झाल्यात कोर्सच्या निमित्तानं. बऱ्याच ठिकाणच्या ज्या काही आम्ही भेटी दिल्या, गार्डनच्या व्हिजिट होत्या, तर तिथले सगळ्या लोकांचे अनुभव, त्यांनी जे जे काही त्यांच्या बागांमध्ये प्रयोग केलेत ते सगळं बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटत होतं की आपलीसुद्धा एक छोटीशी का असेना पण छान अशी बाग असावी. तर तोच प्रयत्न माझा चालला आहे. मला तसं तर आता म्हणजे एखादा गडी माणूस वगैरे घेऊन मला सगळी बाग बगीचा म्हणजे तयार करायला काहीच अवघड नाही आहे. तरीसुद्धा म्हटलं की आपण कोर्स केला आहे तर आपण स्वतः बाग तयार करायची आपली. मग भले कितीतरी दिवस लागायचे तेवढे लागू देत, पण आपण स्वतः बाग तयार करायची. बघूया कसं कसं होतं आहे काय, हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू पाहायला मिळणार आहे. आता ह्या कुंड्या सगळ्या एवढ्याच्या रिकाम्या झाल्यात ना, तर ह्या पावसाळ्यामध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या छान छान फुलांची वगैरे झाडं मी लावणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे माझ्या व्लॉग थ्रू. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत ते नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता सायंकाळ झालेली आहे, दिवे लागण्याची वेळ आहे. बऱ्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे बघा लाईट्ससुद्धा ऑन झालेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.